मोटर पहिली मोटर बघितली आपण शेडेड पोल इंडक्शन मोटर पाहिली होती. दुसरी बघितली होती आपण रिपल्शन टाइप सिंगल फेज इंडक्शन मोटर पाहिली. तिसरी पाहिली होती आपण एसी सिरीज मोटर. तर एसी सिरीज मोटर मध्ये सर्वांना माहिती आहे की जी कन्व्हेन्शनल डीसी सिरीज मोटर आहे किंवा शंट मोटर आहे तिला आपण एसी सप्लाय वरती ऑपरेट करतोय. त्यासाठी काय होतंय की आपण जे काय थोडेसे मॉडिफिकेशन केलेले आहेत. म्हणजे काय केलेलं आहे पहिल्यांदा या ठिकाणी नंबर ऑफ फील्ड वाइंडिंग टर्न्स आपण कमी केलेले आहेत. टर्न्स कमी केल्यात पण त्याचा डायमीटर वाढवलाय. यूज ऑफ लॅमिनेटेड पार्ट म्हणजे आपण स्टॅकिंग किंवा लॅमिनेटेड पार्ट यूज केलेले आहेत. ज्या ठिकाणी मॅग्नेटिक मटेरियल आपण यूज करतो त्या ठिकाणी जो काय आर्मेचर आहे आर्मेचरच्या टर्न्स वाढवलेले आहेत. म्हणजे त्याचं काय केलेलं आहे एम्पियर पर टर्न कॅपॅसिटी आपण वाढवलेली आहे. त्यानंतर सर्वांना माहिती आहे आर्मेचरचं मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग आहे कारण आर्मेचरचा करंट हेवी आहे. म्हणजे हे मॅग्नेटिक फील्ड कुठे लिंक होतोय फील्ड वाइंडिंगला लिंक होतोय एअर गॅप मधून. म्हणजे त्या ठिकाणी आर्मेचर रिॲक्शन होते. म्हणून त्या ठिकाणी आर्मेचर रिॲक्शन न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण कंपेन्सेटिंग वाइंडिंग यूज केलेली आहे. आता आर्मेचर रिॲक्शनची आपण डेफिनेशन पाहिली होती. काय आहे इट इज द रिॲक्शन म्हणजे ही एक रिॲक्शन आहे व्हेन आर्मेचर मॅग्नेटिक फील्ड काय होतंय की आर्मेचरचं मॅग्नेटिक फील्ड हे एंटर होतंय कुठे होतंय मेन फील्ड मध्ये. आणि याचे दोन इफेक्ट आहेत. कोणते डिमॅग्नेटायझेशन काय करतंय की मेन मॅग्नेटिक फील्ड हे सर्वांना माहिती कमी असतं त्याला ते वीक करतंय. म्हणजे त्या ठिकाणी कॅन्सलेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड होतंय. आणि सेकंड आहे क्रॉस मॅग्नेटायझेशन म्हणजे काय होतंय की ब्रशेसच्या अक्रॉस काय होते स्पार्किंग होते. म्हणजे स्ट्रेंथन ऑर मॅग्नेटिक फील्ड अँड रिॲक्ट विथ आर्मेचर मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे या ठिकाणी ऍडिशन प्रोसेस आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळं ब्रशेसच्या अक्रॉस आपल्याला स्पार्किंग झालेली पाहायला मिळते. त्यानंतर आपण जे काय कंपेन्सेटिंग वाइंडिंग C1 C2 या ठिकाणी ते सिरीज मध्ये आहे या ठिकाणी ते पॅरलल मध्ये आहे. म्हणजे आर्मेचर रिॲक्शन ही कोण न्यूट्रलाइज करीन कंपेन्सेटिंग वाइंडिंग करीन. त्याची आपण टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स पाहिली होती. ती पहा कन्व्हेन्शनल डीसी सिरीज मोटरची अशी आहे आणि एसी सिरीज मोटरची आहे. म्हणजे लाईकली 70 to 80% आपल्याला एसी सप्लाय यूज करून डीसी सिरीज सारखी आपल्याला प्रॉपर्टी मिळते. ठीक आहे. याचा आपण पुढे पाहिलं तर ऍडव्हान्टेजेस कसे आहोत आपण ऍडव्हान्टेज पहा. पहिला ऍडव्हान्टेज आहे इट्स लोड हँडलिंग कॅपॅसिटी इज हायर. याची जी काही कन्व्हेन्शनल सिंगल फेज इंडक्शन मोटर आहे त्याच्यापेक्षा याची लोड हँडलिंग कॅपॅसिटी कशी आहे हायर. म्हणजे आपण बघितलं रेजिस्टन्स स्प्लिट फेज इंडक्शन मोटर पाहिली. कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन म्हणजे CSIR मोटर पाहिली. CSCR पाहिली. त्यानंतर आपण शेडेड पोल पाहिली. त्यानंतर आपण रिपल्शन टाईप पाहिली. तर या सर्वपेक्षा याची लोड हँडलिंग कॅपॅसिटी कशी आहे हाय आहे. रोबस्ट इन कन्स्ट्रक्शन सर्वांना माहिती आहे का आर्मेचरचा एम्पियर टर्न वाढवल्यामुळे आर्मेचरची साईज वाढलेली आहे. म्हणजे ओव्हरऑल याचं कन्स्ट्रक्शन आपण मजबूत करतोय आणि त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे रोबस्ट आपल्याला पाहायला मिळते. व्हेरिएबल स्पीड ऑफ ऑपरेशन कॅन बी पॉसिबल. आपण ही व्हेरिएबल स्पीडला सुद्धा ऑपरेट करू शकतो. डिसएडव्हान्टेजेस पहा हाय कॉस्ट. त्याची कॉस्ट कशी आहे हाय आहे. सेकंड काय कन्स्ट्रक्शन याचं कॉम्प्लिकेटेड आहे कारण ह्या ठिकाणी आपण आर्मेचर कम्युटेटर ब्रशेस आपण सर्व यूज करतोय. परत फील्ड वाइंडिंग पण यूज करतोय आपण. म्हणजे थोडंसं ऍज लाईक डीसी मशीन सारख्या कन्स्ट्रक्शन कसं होतंय कॉम्प्लिकेटेड होतंय. लोअर इफिशियन्सी ऍज कम्पेअर टू डीसी सिरीज मोटर. याची इफिशियन्सी कशी आहे लो आहे. आपण त्याची कारण पण बघितली होती. कारण का त्याचा पॉवर फॅक्टर लो आहे. लॉसेस वाढत आहेत बरोबर. ते आपण त्याची कारण बघितली. ऍप्लिकेशन पहा ऍज दिस मोटर इज हाय स्टार्टिंग स्पीड. या मोटरचं स्टार्टिंग स्पीड हाय असतं आणि टॉर्क पण हाय असतं. हेन दिस मोटर इज यूज फॉर हेवी लोड. ज्या ठिकाणी हेवी लोड आहे स्टार्टिंगला आणि हाय स्टार्टिंग टॉर्क लागतोय सच ॲज क्रेन लिफ्ट ट्रॅक्शन हॉइस्ट एक्सेट्रा. आपण त्या ठिकाणी कोणती मोटर वापरतोय ही एसी सिरीज मोटर वापरतोय. त्यानंतर जी पुढली मोटर आहे युनिव्हर्सल मोटर. ही स्पेशल टाईपची मोटर आहे. म्हणजे ह्या मोटरचं स्पेशल फीचर काय आहे इट इज द मोटर विच कॅन बी ऑपरेट ऑन एसी ॲज वेल ॲज डीसी सप्लाय. म्हणजे ही एसी ॲज वेल ॲज डीसी सप्लाय वरती ऑपरेट होते. बेसिकली इट इज अ फ्रॅक्शनल. आपण सहसा
1 HP पेक्षा जास्त पाहायला मिळत नाही आपल्याला याचं. ठीक आहे. डेफिनेशन सर्वांनी पाहून घ्या. कन्स्ट्रक्शन याचं सर्वांनी पाहून घ्या या ठिकाणी. ऍज लाईक एसी सिरीज मोटर सारखं याचं आयडेंटिकल विथ एसी सिरीज मोटर. युनिव्हर्सल मोटर हॅज 2 टाइप्स. पहिलं कसं आहे अनकम्पेन्सेटेड युनिव्हर्सल मोटर, दुसरं आहे कम्पेन्सेटेड युनिव्हर्सल मोटर. डायग्राम सरांनी पाहून घ्या एकदा. म्हणजे ह्या ठिकाणी बघितलंय युनिव्हर्सल मोटरचे 2 टाईप आहेत. कोणते टाईप? पहिला आहे कम्पेन्सेटेड युनिव्हर्सल मोटर आणि अनकम्पेन्सेटेड, आणि दुसरा आहे कम्पेन्सेटेड. या ठिकाणी पहा एसीडी सप्लाय दिलेला आहे फील्ड पोलला. हा जो एसी किंवा डीसी सप्लाय दिला आहे हा आपण फील्ड वायंडिंग दिलेला आहे पहा ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी. हा काय आर्मेचर आहे, त्या ठिकाणी कम्युटेटर आणि प्लस ब्रशेस आपण यूज केलेले आहेत. ठीक आहे. पुढे पाहूया आपण. The construction is similar to AC series motor. याचं construction similar to AC series motor, but compensating winding is not necessary. म्हणजे compensating winding इथं गरजेची नाही. जर compensating winding यूज केली तर compensating युनिव्हर्सल मोटर, आणि यूज नाही केली तर अनकम्पेन्सेटेड. तर ह्या ठिकाणी पहा डायग्राम पहा. एसी और डीसी सप्लाय, फील्ड वाइंडिंग, आर्मेचर आणि कंपेन्सेटिंग फील्ड वाइंडिंग. इट कंटेन्स 2 वाइंडिंग. पहिले आहे स्टेशनरी फील्ड वाइंडिंग. सर्वांना माहिती आहे फील्ड वाइंडिंग स्टेशनरी असते. आणि सेकंड कोणती आहे? रोटेटिंग आर्मेचर वाइंडिंग. दी वर्किंग प्रिन्सिपल इज सेम ॲज इन डीसी सिरीज अँड एसी सिरीज मोटर. जे आपण डीसी सिरीज मध्ये बघितलं सेकंड इयरला, तेच आपण बघितलं एसी सिरीज मध्ये मगाशी. तेच प्रिन्सिपल कसं आहे युनिव्हर्सल मोटरचं आहे. याचे स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स पहा. स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक ही आहे डीसी सप्लाय वरती आणि ही आहे एसी सप्लाय वरती. म्हणजे याचं एसी सप्लाय वरचा जो काय परफॉर्मन्स आहे तो स्लाइटली कसा आहे? मॉडरेट आहे, कमी आहे. डीसी सप्लायला त्याचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतोय. ही टॉर्क आणि स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स आहे किंवा टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स. आता कंपेन्सेटिंग युनिव्हर्सल मोटर या ठिकाणी पहा. सिंगल फेज 230 व्होल्ट 50 हर्ट्ज एसी सप्लाय. इथे फील्ड वाइंडिंग आहे, आर्मेचर वाइंडिंग या ठिकाणी यूज केली आणि कंपेन्सेटिंग वाइंडिंग यूज केलेली. किंवा दुसरं कंपेन्सेटिंग वाइंडिंग या ठिकाणी आर्मेचरच्या सिरीज मध्ये या ठिकाणी आर्मेचरच्या अक्रॉस पॅरलल केलेली पहा C1 C2. आता याची कॅरेक्टरिस्टिक्स पहा डीसी सिरीज मोटरची आणि एसी सिरीज मोटरची. आता हे आपण ऑलरेडी पाहिलेले आहे एसी सिरीज मोटर मध्ये. काय बघितलेलं आहे की आर्मेचरच्या फील्डच्या टर्न्स, नंबर ऑफ टर्न्स काय केले आपण? कमी केलेले आहेत. रिड्यूस नंबर ऑफ फील्ड वाइंडिंग टर्न्स, त्यानंतर नंबर ऑफ आर्मेचर एम्पियर टर्न्स इन्क्रीज केलेले आहेत. कंपेन्सेटिंग वाइंडिंग यूज केलेली आहे. डीसी सिरीज वरती परफॉर्मन्स नेहमी हायच मिळतोय. जर आपण डीसी सप्लाय वरती यूज केली तर एसी सिरीज मोटरचा परफॉर्मन्स पहा. There are 3 types of winding used, namely armature, main field and compensating winding. तर compensated युनिव्हर्सल मोटर मध्ये 3 वाइंडिंग असतात. कोणत्या कोणत्या? फील्ड, त्याला आपण म्हणतो मेन फील्ड वाइंडिंग, आर्मेचर वाइंडिंग आणि कंपेन्सेटिंग वाइंडिंग. ती कंपेन्सेटेड युनिव्हर्सल मोटर म्हणजे ही अनकम्पेन्सेटेड मध्ये ती नसते. कशामध्ये असते ती? कंपेन्सेटेड युनिव्हर्सल मोटर मध्ये पाहायला मिळते. ऑल दी वाइंडिंग आर also connected in series with each other since this is basically series motor. हे सर्वांना माहिती आहे. या तिन्ही वाइंडिंग कशा या ठिकाणी सिरीज मध्ये जोडलेले आहेत. कारण बेसिकली युनिव्हर्सल मोटर ही काय आहे? सिरीज मोटर आहे, एसी सिरीज मोटर. पण प्रॅक्टिकली आपण काय करतोय की कंपेन्सेटिंग वाइंडिंग आपण आर्मेचरच्या अक्रॉस करतोय. म्हणजे जी आर्मेचर रिएक्शन होईल ते फील्ड कडे जाण्याच्या ऐवजी कुठे होईल? इकडे आर्मेचरच्या अक्रॉस जी काही कंपेन्सेटिंग वाइंडिंग आहे तिथं लिंक होईल आणि ह्या ठिकाणी काय होईल? शॉर्ट सर्किटेड करंट या लूप मध्ये फ्लो होईल पहा. ठीक आहे. पुढे इन कंपेन्सेटेड टाइप मोटर म्हणजे ह्या मोटर मध्ये मेन फील्ड वाइंडिंग अँड कंपेन्सेटिंग वाइंडिंग आर डिस्ट्रीब्युटेड ओव्हर एंटायर स्टेटर. म्हणजे ही जी काय फील्ड वाइंडिंग आणि कंपेन्सेटिंग वाइंडिंग ही 360 डिग्री मध्ये काय केलेली आहे? डिस्ट्रीब्युट केलेली आहे. समजून घ्या. इथं दोन्ही वाइंडिंग
फील्ड वाइंडिंग आणि कोणती वाइंडिंग दुसरी कंपेन्सेटेड वाइंडिंग ही 360 डिग्री मध्ये काय केलेली आहे डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. आर्मेचर इज सिमिलर टू दॅट ऑफ डीसी मोटर आर्मेचर म्हणजे आर्मेचर हा काय वेगळा नसतो म्हणजे आर्मेचर आहे कम्युटेटर आहेत ब्रशेस आहेत त्या टाईपच असतो त्या फॅशन मधलाच. The motor characteristics can be modified as per requirement with the help of compensating winding. आपल्याला जर करू शकतो पहा. It is seen that speed torque characteristics on DC and AC supply almost coincide. जवळ काय होतं की एसी आणि डीसी सप्लाय वरती जे काय स्पीड टॉर्क this type of motor is better suited over the higher speed. म्हणजे ही मोटर शक्यतो हायर स्पीडलाच आपण प्रेफर करतो. कंपेन्सेटेड मोटर्स आर एक्सपेन्सिव्ह ड्यू टू कॉम्प्लिकेटेड कन्स्ट्रक्शन. म्हणजे ही जी मोटर आहे याची कॉस्ट जास्त आहे. सर्वांना माहिती आहे कंपेन्सेटेड वाइंडिंग ही कॉपरची बनलेली आहे आणि कॉपरची बनल्यामुळे काय होतं त्या ठिकाणी कॉस्ट वाढते आणि कॉम्प्लिकेटेड कन्स्ट्रक्शन होतं पहा. हेन्स दे आर प्रेफर्ड फॉर हाय कॅपॅसिटी लोड. म्हणजे ही जी काय मोटर आहे हाय कॅपॅसिटी लोड साठी आपण प्रेफर करतो पहा. The compensated type universal motor have been better characteristics than the compensated ones. म्हणजे जी काय आहे अनकम्पेन्सेटेड पेक्षा कम्पेन्सेटेड ची कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला चांगली मिळते. त्याचे ऍडव्हान्टेज पहा सिंपल कन्स्ट्रक्शन लो कॉस्ट आणि स्मॉल साईज. डिसएडव्हान्टेज काय पुअर स्पीड रेग्युलेशन दे आर फ्रॅक्शनल एसी मोटर्स. तर आता आपण या ठिकाणी याचे ज्या काय आपण प्रॅक्टिकली पाहिल्याच मोटर त्याच्या आपण फिगर म्हणजे हे पाहूया काय पाहूया ही डायग्राम पाहूया पहा. पहिली मोटर बघितली आपण पहा रेजिस्टन्स स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. त्याची इमेज पहा. जनरली आपण डायग्राम पाहिली त्याची आणि ही जनरली अशी दिसते पहा. ओके. त्याच्यानंतर पुढे आपण पाहिली दुसरी कोणती पाहिली होती आपण कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन सिंगल फेज इंडक्शन मोटर. त्याच्यामध्ये पहा या ठिकाणी तुम्हाला दिसेल कॅपॅसिटर दिसतोय वरती हा म्हणजे हा कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटरचा आहे. जनरली पहा त्याच्या वेगवेगळ्या तुम्हाला दिसतील. ओके. आता या ठिकाणी दोन कॅपॅसिटर वापरलेली ही कोणती आहे कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर पाहता इथे पाहता कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन. पाहिजे म्हणजे एक कॅपॅसिटर C1 आणि C2. C1 काय आहे हा स्टार्टिंग ऍज वेल एज रनिंग आणि C2 काय आहे फक्त स्टार्टिंग कॅपॅसिटर आहे. म्हणजे पहा एकूण कॅपॅसिटर दिसतं आपल्याला. तर हे वाइंडिंग आपण जे पाहिलेली आहे ती कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन सिंगल फेज इंडक्शन मोटरची. त्यानंतर आपण बघितली होती कोणती बघितली होती शेडेड पोल. शेडेड पोलची पहा ह्या टाईपची असते पहा शेडेड पोल. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं कॉपरच्या किंवा याच्या रिंग वापरलेल्या आहेत पहा त्या पहा इथं हा शेडेड रिजन आहे पहा दिसलाय. म्हणजे ही प्युरेस्ट फॉर्म ऑफ कॉपर किंवा अलॉय निकेल आणि कॉपरचं अलॉय ह्या प्रकारचे हा रिंग वापरलेले आहेत पहा. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी पहा शेडेड पोल साठी हे स्लॉट केलेले आहेत पहा. ओके. त्यानंतर पुढे आपण पाहिली होती रिपल शेड टाईप.
पाहिलं. आता ह्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना दिसत असेल रिपल्शन मध्ये काय होतंय की या ठिकाणी तुम्हाला जो स्विच दिसतोय ऑफ स्टार्ट आणि ऑन म्हणजे हा इलेक्ट्रोमेकॅनिकल स्विच आहे बरोबर. तर ह्याच्यावरती आपण पाहिलं होतं सेंट्रिफ्युगल स्विच पाहिलं होतं आपण तो. तर ह्या रिपल्शन टाईप इंडक्शन मोटरचे काही डायग्राम आहेत. त्यानंतर आपण बघितलं होतं एसी सिरीज मोटर पहा. ही भारत इलेक्ट्रिकलची एसी सिरीज मोटर आता आतमध्ये पाहिलं समजेल तुम्हाला. पाही जसं आपण डीसी सिरीज मोटर नेहमी लोडला चालू करतो तसं ही पण चालू केलेली आहे पहा. ठीक आहे. त्याच्यात आपण पाहिली होती कोणती युनिव्हर्सल मोटर पाहिली पहा. युनिव्हर्सल मोटर एसी एज वेल एज डीसी वरती वर्क करते. हॅलो सर, आवाज येत नाही सर. पुढली कॅटेगरी जी आहे ती आहे हिस्टरेसिस मोटर. म्हणजे ही जी मोटर आहे ऑलवेज सिंक्रोनस स्पीडला रन होते. म्हणजे जी मोटर सिंगल फेज कॅटेगरी मधले आता ही कशी ही पण फ्रॅक्शनल मध्ये असते पहा. तिथं तुम्हाला 5 किलोवॅट 10 किलोवॅट ह्या रेंज मध्ये तिथं तुम्हाला रेटिंग पाहायला मिळणार नाही. म्हणजे ती मोटर विथ ऑलवेज रन ऑन अ सिंक्रोनस स्पीड बट स्पीडला ती रन होते त्याला आपण हिस्टरेसिस मोटर म्हटलेलं आहे. इट इज वर्क ऑन प्रिन्सिपल ऑफ हिस्टरेसिस. याचं प्रिन्सिपल कोणतं आहे हिस्टरेसिस पहा. त्यांनी फर्स्ट इयर केलेलं आहे त्यांना माहिती असेल बीएच कर्व काय दाखवतोय हिस्टरेसिस लॉसेस दाखवतोय पहा. म्हणजे त्या प्रिन्सिपल वरती काय करते हिस्टरेसिस मोटर वर्क करते पहा. दिस मोटर इज अ सॅलियंट फीचर दॅट नॉइजलेस अँड साऊंडलेस ऑपरेशन. म्हणजे ही मोटर स्टार्ट झाल्यानंतर आपल्याला याचा आवाज येत नाही कुठल्याही प्रकारचं म्हणजे जशी आपल्याला स्टार्ट कधी झाली आणि स्टॉप कधी झाली हे पण समजत नाही. म्हणजे नॉइजलेस आणि साऊंडलेस ऑपरेशन आपल्याला पाहायला मिळते पहा. या ठिकाणी पहा काय केलेले की सिंगल फेज 230 व्होल्ट 50 हर्ट्ज एसी सप्लाय दिलेला आहे. हे वाइंडिंग पहा सगळं वाइंडिंग दिलेलं आहे पहा. सगळ्या स्टेटरच्या वाइंडिंग असं जोडलेले आहे सिरीज मध्ये जोडलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी मग काय केलं क्लोज लूप पूर्ण झालेला आहे. ओके. याच्या आतमध्ये काय इयर गॅप आहे पहा. त्यानंतर ही काय हिस्टरेसिस रिंग आहे आतमध्ये आणि ऑक्झिलरी वाइंडिंग रोटर म्हणजे कोणता आहे ऑक्झिलरी वाइंडिंग ही हिस्टरेसिस रिंग आहे पहा. हिस्टरेसिस रिंग त्याच्या बाहेर इयर गॅप का जिथे हिस्टरेसिस लॉस जास्त होतात त्यानंतर ऑक्झिलरी वाइंडिंग मध्ये रोटर असतो पहा. या ठिकाणी याचं कन्स्ट्रक्शन पहा. दिस मोटर कन्सिस्ट ऑफ 2 वाइंडिंग. कोणत्या वाइंडिंग मेन वाइंडिंग म्हणजे स्टेटर वाइंडिंग ऑक्झिलरी वाइंडिंग म्हणजे रोटर वाइंडिंग. सर्वांनी पाहिलं ही जी काय आहे ही स्टेटर वाइंडिंग आहे पहा. आणि ही कोणती ऑक्झिलरी वाइंडिंग म्हणजे कोणती रोटर वाइंडिंग. आणि ह्या रोटर वाइंडिंगच्या वरती ही जी काय तुम्हाला दिसेल सर्क्युलर शेप मध्ये ती काय आहे हिस्टरेसिस रिंग आहे. ओके. दी स्टेटर साइड कंस्ट्रक्शन इज सिमिलर टू
CSIR मोटर, म्हणजे जी काय आपण बघितली होती कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन जी मोटर होती ती कशी होती, स्टार्टिंग वाइंडिंग रनिंग वाइंडिंग त्या टाईपचं कन्स्ट्रक्शन आपण बघितलं होतं. तसंच कन्स्ट्रक्शन हिस्टरेसिस मोटर मध्ये असतं पहा. हेन्स कॅपॅसिटर इज यूज, म्हणजेच आपण या ठिकाणी कॅपॅसिटर सुद्धा यूज करतोय पहा. आता कॅपॅसिटर या डायग्राम मध्ये दाखवलेलं नाही, पण आपण कॅपॅसिटर यूज करतोय हिस्टरेसिस मोटरला. The rotor is converted covered under the high retentivity material ring known as a hysteresis ring. रोटर हा कव्हर केलेला आहे कोणत्या हाय रिटेंटिव्हिटी मटेरियलनी, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, हिस्टेरेसिस रिंग म्हटलेलं आहे, रिंग म्हटलेलं आहे. हिस्टेरेसिस रिंग काय करते, ऑल RMF फ्रॉम इयर गॅप, म्हणजे रिटेंटिव्हिटी म्हणजे काय की एक सुद्धा मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स काय करते, रिलीव्ह करीत नाही. जेवढ्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स किंवा लाईन ऑफ फील्ड म्हणजे जेवढा मॅग्नेटिक फ्लक्स आहे तेवढा सगळा मॅग्नेटिक फ्लक्स ती अट्रॅक्ट करून घेते, म्हणजे त्याची रिटेंटिव्हिटी काय आहे, जास्त आहे. म्हणजे हिस्टेरेसिस रिंग काय करते की जे काय इयर गॅप मधलं RMF आहे म्हणजे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे हे कोणी तयार केलेलं आहे, फील्ड वाइंडिंगने, म्हणजे कोणी स्टेटर वाइंडिंग तिला ते अट्रॅक्ट करते. ऑक्सिलरी वाइंडिंग रोटर इज अ सॉलिड सिलेंड्रिकल स्ट्रक्चर हॅव्हिंग मटेरियल अल्निको. रोटर सुद्धा हा कॉपरचा बनलेला नाही, अल्निकोचा बनलेला आहे. म्हणजे काय आहे, अल्युमिनियम, निकेल आणि काय आहे, कोबाल्ट, या तीन मटेरियलचं काय आला आहे. अल्निको इज दी आलाय ऑफ अल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट. म्हणजे या ठिकाणी कन्व्हेन्शनल रोटर वापरलेलं नाही. कन्व्हेन्शनल रोटर मध्ये आपण बघितलं होतं रोटरची कोर, त्याच्यामध्ये स्लॉट, त्याच्यामध्ये वाइंडिंग, असं काही वापरलेलं नाही. डायरेक्ट काय केलेलं आहे, आलाय वापरलेलं आहे, सॉलिड पीस. कसलं, अल्निकोचं. अल्निकोचं म्हणजे काय, अल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट ह्या तीन मेटलचं काय केलेलं आहे, आलाय केलेलं आहे. आता वर्किंग मध्ये पहा, व्हेन एव्हर सप्लाय इज स्विच ऑन, म्हणजे ज्यावेळेस सप्लाय स्विच ऑन होईल कॅपॅसिटर ऍक्ट ऍज अ फेज स्प्लिटिंग अँड RMF इज प्रोड्यूस इन द इयर गॅप. म्हणजे आपल्याला माहिती आहे कॅपॅसिटर आपण काय यूज करतो, त्याच्यामुळे फेज स्प्लिटिंग होतंय आणि स्टार्टिंगला काहीतरी टॉर्क राहायला पाहिजे, पॉझिटिव्ह अप सायकल आणि निगेटिव्ह अप सायकल, म्हणजे दोन्ही सायकलचा जो फ्लक्स आहे तो अनबॅलन्स करते. म्हणजे ∅1 म्हणजे पॉझिटिव्ह सायकलचा टॉर्क हा जास्त असतो ∅2 पेक्षा, म्हणजे निगेटिव्ह अप सायकल पेक्षा. इन द इयर गॅप RMF रोटेट्स ऍट अ सिंक्रोनस स्पीड. सर्वांना माहिती आहे RMF काय होतंय की इयर गॅप मध्ये रोटेट होतं सिंक्रोनस स्पीडने. आपण हे बघितलं होतं, द स्पीड ऍट विच RMF रोटेट्स, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, सिंक्रोनस स्पीड म्हटलेलं आहे. आता आपण जी काही हिस्टेरेसिस रिंग वापरलेली ती हाय रिटेंटिव्हिटी मटेरियलची वापरलेली. म्हणजे काय होतंय की जे संपूर्ण RMF आहे, दिस RMF इज कॅप्चर्ड बाय हाय रिटेंटिव्हिटी रिंग. म्हणजे काय होतंय की पूर्णच्या पूर्ण 100% RMF हे काय होतंय की हिस्टेरेसिस रिंग काय करते, अट्रॅक्ट करून घेते, कॅप्चर करते अँड ट्रान्सफर टुवर्ड दी सॉलिड सिलेंडर, आणि पुढे पास करते जो काही रोटर आहे त्या रोटरकडे, म्हणजे ह्या रोटरकडे सॉलिड सिलेंडर काय करते, ती पास करते. इट मीन्स दॅट अप टू दिस मोटर इज अ CSIR. म्हणजे आतापर्यंत काय बघितलं आपण, कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन. दिस सॉलिड सिलेंडर हॅज अ टेंडन्सी टू सर्क्युलेट दिस RMF. म्हणजे जो सॉलिड सर्क्युलर सिलेंडर असतो त्याची टेंडन्सी ते जे RMF आहे ते सर्क्युलेट करायचे इनसाइड दी कोर, त्या कोर मध्ये ते फिरत राहते. सो दॅट इट हॅज अ वाईड BH कर्व. सर्वांना माहिती आहे BH कर्व म्हणजे मॅग्नेटिक डेन्सिटी वर्सेस हिस्टेरेसिस लॉस. म्हणजे हा दाखवला आपण, हा जो काय आहे तो वाईड भेटतोय, म्हणजे 1 2 3 4 5 6 परत 1, म्हणजे आपण जास्त क्रिएट केलेले आहेत. दी हाय हिस्टेरेसिस लॉस इनसाइड दी रोटर प्रोड्युसेस रिझल्टंट टॉर्क. जेवढा जास्त हिस्टेरेसिस लॉस जास्त होईल तेवढा जास्त काय होईल, टॉर्क प्रोड्यूस होईल. द स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स ऍज शोन इन फिगर. पहा हे टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स TST इज इक्वल टू Tmax. स्टार्टिंगला टॉर्क मॅक्सिमम भेटतोय आणि हा टॉर्क काय होतोय, कंटिन्युअसली कॉन्स्टंट राहतोय. ज्यावेळेस सिंक्रोनस स्पीडला होईल त्यावेळेस काय होतं, N इज इक्वल टू NS ला तो तेवढा राहतोय. पहा तो काय होतोय, तेवढाच राहतोय. म्हणजे या ठिकाणी स्टार्टिंग पासून ते सिंक्रोनस स्पीड पर्यंत 0 टू सिंक्रोनस स्पीड काय होतंय, जो स्टार्टिंग टॉर्क असतो तो मॅक्सिमम टॉर्क असतो. पहा therefore selection of motor for a particular application can be possible. म्हणजे पाहिलं स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक सर्वांना माहिती आहे, जसं टॉर्क म्हणजे जसं स्पीड कमी होईल टॉर्क वाढल्यानंतर स्पीड काय होते, कमी होते. त्याचे कॅरेक्टरिस्टिक पहा.
याची स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स आणखीन एक पहा. आपण बघितली डीसी सिरीज मोटर बघितली होती. इन अर्लियर डे डीसी मोटर कॅन बी यूज फॉर कॉन्स्टंट स्पीड ऍप्लिकेशन अँड व्हेरिएबल टॉर्क. म्हणजे अर्लियर डेज मध्ये आपण डीसी मोटर वापरायचं आपण. ओके. कॉन्स्टंट स्पीड ऍप्लिकेशन अँड व्हेरिएबल टॉर्क, हाय स्टार्टिंग टॉर्क अँड रनिंग टॉर्क ऍप्लिकेशन विथ व्हेरिएबल स्पीड. तर हे आपण पाहतोय की या आता जी काय प्रॅक्टिस बघितली आपण का डीसी सिरीज मोटरचा थोडाफार ड्रॉबॅक होता. त्याला मेंटेनन्स लागायचा, तिचं ब्रेकडाऊन व्हायचं, रिप्लेसमेंट व्हायचं ब्रशेससाठी, पिरियडिकली अँड हाय इनिशियल कॉस्ट. त्यामुळे काय व्हायचं की इंडक्शन आपली जी काय एसी डीसी मोटर आहे ती रिप्लेस केलेली आहे. कारण त्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला एसी सप्लाय कडून मिळतात. कारण एसी सप्लाय हा एव्हरीवेअर अवेलेबल आहे. देअरफॉर सिंगल फेज इंडक्शन मोटर ऑफ डिफरंट टाइप कॅन बी युटिलाइज फॉर दी ऍप्लिकेशन. म्हणजे आपण वेगवेगळ्या सिंगल फेज मोटर म्हणजे सिंगल फेज सप्लाय मुळे वेगवेगळ्या सिंगल फेज इंडक्शन मोटर वापरतोय. आणि त्याच्यामुळे काय होतंय की आपल्याला डीसी सिरीज मोटर ही रिप्लेस करावी लागली डीसी मोटर. तर पहिला कसा रोलिंग मिल्स. रोलिंग मिल्स म्हणजे काय सर्वांना माहिती आहे. इन दिस हाय स्टार्टिंग टॉर्क अँड व्हेरिएबल स्पीड डीसी सिरीज मोटर आर ऍप्लिकेबल. वापरायचो आपण पहिल्यांदा. बट इट कॅन बी रिप्लेस बाय एसी सिरीज मोटर. एसी सिरीज मोटर काय पहा. सेकंड आहे कन्वेयर, त्याच्यानंतर लेट मशीन, ड्रिलिंग मशीन. इन दिस ऍप्लिकेशन कॉन्स्टंट स्पीड अँड व्हेरिएबल टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लोड रिक्वायर्ड. म्हणजे सर्वांना माहिती आहे कॉन्स्टंट स्पीड आणि व्हेरिएबल टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स लागते. Hence this purpose DC shunt motor is applicable. म्हणजे आपण DC shunt motor वापरतो. Since changes in technology for this type of application, single phase capacitor start capacitor induction motor is available. Best option. म्हणजे आपण काय पाहतोय की जी काय सिंगल फेज इंडक्शन मोटर आहे ती वापरामध्ये का आली ती या ठिकाणी आपली पहा की हिस्टरेसिस मोटर संपलेली आहे. त्यानंतर पुढे आपण पाहिलेली आहे की डीसी सिरीज आणि डीसी मोटर आणि एसी मोटरचा आपण लिमिटेशन पाहिलेले आहे. डीसी सप्लाय साठी इनिशियल कॉस्ट हाय असते कारण डीसी सप्लाय हा अवेलेबल नाही आणि अवेलेबल करत असेल तर त्याची कॉस्ट इनिशियल कॉस्ट जास्त आहे. तर ह्या ज्या कॅटेगरी आहेत म्हणजे आपण म्हणूया की जो आपला एसी सप्लाय आहे तो सर्वत्र अवेलेबल एव्हरीवेअर अवेलेबल आहे. मग ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला डीसी कडून मिळत आहेत त्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला एसी कडून मिळाल्या तर आपण काय करतोय की असेल डाऊट असतील तर विचारून घ्या. थांबायला आपल्याला या ठिकाणी 2 युनिट एंड झालेत. 34 मार्क्सचा सिलेबस आपला संपलेला आहे. टोटल सिलेबस आपला 70 मार्क्सचा आहे. म्हणजे नियर अबाउट आपण 50% सिलेबस कव्हर केलाय. नंतर आपण पाहूया 3 फेज अल्टरनेटर पाहूया. नंतर आपण पुढल्या लेक्चरला ठीक आहे. डाऊट असतील तर विचारून घ्या. आता थांबू आपण या ठिकाणी.